नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सत्या हा खूप चिडलेला असतो आणि मीरासाठी काहीतरी करायचं आहे हे त्याने ठरवलेलं असतं. मग मीरासाठी काढा बनवला पाहिजे असं सत्याला वाटत असतं. म्हणून सत्या हा मीरासाठी काढा बनवायला येतो आणि तो काढा बनवण्यासाठी सगळं साहित्य शोधत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तो मीरासाठी काढा बनवण्यासाठी घेतो, पण त्याच्या लक्षातच येत नसतं की हळद किती टाकली पाहिजे. कारण हळद जर आपण जास्त टाकली तर कसं होणार हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सत्याची ही सगळी धावपळ सुरू असते, ती फक्त आणि फक्त मीरासाठी चाललेली असते. कारण सत्याला मीराची काळजी वाटत असते. आणि मग इकडे हे जर सगळेजण जे आहेत ते खात बसलेले असतात तेव्हा मात्र सत्याला खूप राग आलेला असतो. सत्या म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय बा, आणि हे बघितलं ना, यांना जराही काळजी नाही आहे. मीरा पाहते, मीरा विचार करत असते की काय करायचं आता. कारण काहीही झालं तरी हे मीराच्या डोक्यात एकच सुरू असतं की सत्या माझ्यासाठी जे वागत आहे ते काय आहे. मग मीरासाठी सत्या काढा बनवायला जातो आणि तो काढा बनवण्यासाठी गेलेला असतो. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की मीरा तिथे गेलेली असते. तो मीराला म्हणत असतो की माझी मी बनवतो. मीरा ऐकायलाच तयार नसते. सत्या म्हणत असतो की धूमकेतू मला येतोय बनवता, मी बनवतो. सत्याला मात्र हळद किती टाकायची या गोष्टीचा प्रश्न पडलेला असतो. म्हणून सत्या विचार करत असतो. परंतु इकडे सत्या मात्र आता तो काढा बनवायला घेतो आणि तो त्यासाठी आजीला फोन करतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे सगळेजण खात बसलेले असतात. यांना जराही काळजी वाटत नसते की आपल्या घरात आणखी कोणीतरी आहे, खाणारी लोक आहेत, पण त्यांना त्याची काळजी नसते. त्यांना फक्त एवढंच पडलेलं असतं की आपलं पोट भरायचं आहे. तेव्हा मीराला सत्य सांगतो की तू आजचा धूमकेतू असं म्हणत तो तिला आत पाठवतो आणि स्वतः काढा बनवायला घेतो. मग काढा बनवण्यासाठी तो आजीला कॉल करतो आणि आजीला म्हणतो की आजी काढा बनवायचा आहे, कसा बनवू सांग बरं. आजी म्हणते की हो. आणि मग आजीनं ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आता सत्या काढा बनवू लागतो. सत्याने सगळं साहित्य गोळा केलेलं असतं. कारण मीराला सर्दी खोकला झालेला असतो, ताप आलेला असतो, कणकण आलेली असते. हे सगळं तो आजीला सांगतो आणि मग आजी त्याला सांगत असते. इकडे हे निरूपा पाहत असते. देविका म्हणत असते मला तर भीतीच वाटते, मला कळतच नाही आहे की नक्की काय करायचं आहे असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा निरूपा तिला म्हणते की तू कशाला काळजी करतेस, मी आहे की, खा इथं तू माझ्या पुरीसारखी आहे आणि काय गरज नाही आहे यांची आपण काळजी करत बसायची. ही सगळी नाटकं निरूपाची चाललेली असतात आणि निरूपा मात्र हे सगळं मुद्दामून करत असते. तिला असं वाटत असतं की या सगळ्यामुळं आपण मीराला त्रास देऊ शकतो. परंतु सत्याने आता छान असा काढा बनवलेला असतो आणि सत्याने ठरवलेलं असतं की पहिलं आपण मीरासाठी हे सरप्राईज द्यायचं आहे. छान काढा बनवायचा, तिला काढा द्यायचा, तिची काळजी घ्यायची, हे सगळं चालू असतं. सत्या मात्र भयानक चिडलेला असतो. कारण या घरातल्यांनी मीराचे जे हाल केलेले असतात ते अजिबात त्याला बघवलेले नसतात. कारण हे सगळं मीराच्या बहिणीनं सत्याला सांगितलेलं असतं. घरामध्ये माझ्या ताईला अशी वागणूक दिली जात आहे, माझ्या ताईशी अशा पद्धतीनं वागलं जात आहे, हे सगळं चुकीचं आहे असं तिने सांगितलेलं असतं. म्हणून तर सत्याला या गोष्टी कळलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सत्या काढा बनवतो आणि म्हणू लागतो की हा काढा धूमकेतूला दिला की धूमकेतूला भारी वाटणार आहे. आणि तो काढ्याचा स्मेल घेतो, त्याला खूप छान वाटतं आणि तो काढा घेऊन सत्या आता धूमकेतूकडे म्हणजे त्याच्या लाडक्या मीराकडे आलेला असतो. मीरा झोपलेली असते. मीराला सत्या उठवतो आणि म्हणतो की हे घे. तेव्हा मीरा त्या काढ्याच्या ग्लासकडे पाहत असते. तेव्हा सत्या तिला सांगू लागतो की हे घे, अगं आजीला विचारून बनवलाय, घे धूमकेतू असं म्हणत तो तिला तो काढा घ्यायला सांगत असतो. परंतु इकडे मीरा मात्र त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत असते. तेव्हा सत्य सांगत असतो घे म्हणतोय ना, बरं वाटेल तुला, घे असं म्हणत त्याने तो ग्लास दिलेला असतो आणि तिला सांगत असतो की फुंकून पी, कारण गरम आहे ना असं तो सांगत आहे. आणि त्याला असं वाटत आहे की हा काढा पिल्याने तिला बरं वाटणार आहे, कारण तिला जी कणकण आलेली आहे त्यामुळं तिला त्रास होत आहे. तो म्हणत असतो की ती बाहेरची लोक आहेत ना, तसा नाही आहे, मी काळजी करणार आहे, मला माणसाची किंमत आहे असं तो म्हणत असतो. आणि तिला म्हणत असतो की हा काढा घे, मी बाकीचं बघतो तुझ्यासाठी जेवणाचं असं तो म्हणत असतो. मीराला तो काढा घ्यायला सांगतो. मीरा काढ्याचा एक घोट घेते आणि सत्याकडे पाहू लागते. कारण सत्याने खूपच छान पद्धतीने काढा बनवलेला असतो. या गोष्टीचा आनंद मीराला तर झालेला असतो. परंतु मीरा दाखवत नसते, कारण मीरा सत्यावरती रागवलेली असते. सत्याने जे काही केलेलं आहे त्यामुळे तिला राग आलेला असतो. आत्तापर्यंत मीरा त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी, बऱ्याच अपेक्षा तिने केलेल्या होत्या, पण त्या अपेक्षा काही पूर्ण झालेल्या नसतात.
म्हणून सत्याला मीराला वाईट वाटलेलं असतं आणि ते तिनं बोलून दाखवलेलं असतं. मीरा इथे काढा पिते, पण अचानक तिला जाणवतं की तिला उलटी आल्यासारखं. सत्याला प्रश्न पडतो की तिला काय झालं अचानक, म्हणून तो तिच्या मागे बाथरूमच्या तिकडे धावत जातो. तेव्हा मीरा सांगू लागते, नाही काही नाही. आणि इकडे आता निरूपा म्हणते की ह्यांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे या दोघांनी, कारण हा माझ्यावरती एवढा बोलून गेला ना, आता बघ, आता दाखवते तुला, असं म्हणत निरूपा मग म्हणते की हे घे, भात घे, भाजी घे, असं म्हणत देविकाला आणि पंकजला सगळं वाढून टाकते. आणि ती म्हणत असते की हे खा, अजिबात नाही म्हणायचं नाही, चला आपण खाऊन टाकूया हे सगळं. आणि मग ती म्हणत असतो की कशाला गं मम्मी असं करतेस, राहू दे ना त्याला, परत ती गोंधळ घालेल. तेव्हा ती म्हणते की कळू दे ना, राहू दे उपाशी, कारण त्याला असं वाटत आहे ना प्रत्येक वेळेस की त्याने कसाही वागला, त्याची बायको कशीही वागली तरी आपण त्याला समजून घ्यायचं आहे. जेव्हा आता त्याला बनवावं लागेल ना, स्वतःला उपाशी राहावं लागेल ना, तेव्हा कळेल, असं निरूपाने विचार केलेला असतो. इकडे पण सत्या धावतच मीराकडे जातो, मीराला आधार देतो, तिला बाथरूममधून तो बाहेर घेऊन येतो आणि मीराला म्हणू लागतो की धूमकेतू काय झालं. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही काही नाही झालेलं, मग ती उपाशीपोटी काढा पिला ना, त्याच्यामुळं उसमळल्यासारखं झालं थोडंसं. सत्या म्हणतो ठीक आहे, थांब मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येतो काहीतरी, असं म्हणत सत्या आता मीरासाठी जेवायला आणायला गेलेला असतो. पण इकडे निरूपाने ती सत्या येण्याआधीच सगळी भाजी चपाती भात खायची इच्छा नसतानाही जबरदस्तीनं 2 माणसांचं अन्न खाऊन टाकलेलं असतं तिघांनी. आणि त्याचबरोबर सत्या येतो, भाताचं पातेलं उघडतो, वरणाचं पातेलं उघडतो, पण कशातच काही नसतं. सत्याला मात्र खूप राग आलेला असतो, कारण सत्या म्हणत असतो की ज्या धूमकेतूनं हे सगळं तुमच्यासाठी बनवलेलं आहे, तुम्ही तिच्यासाठीही काही ठेवलेलं नाही. या गोष्टीचा राग मात्र सत्याला आलेला असतो आणि सत्या ते बोलून दाखवत असतो. सत्या म्हणत असतो की खूप अति झालेला आहे, माणुसकी नावाची गोष्टच नाही आहे, तुम्ही ना माणसाच्या रूपातले राक्षस आहात, राक्षस, असं सत्या बोलत असतो. आणि इकडे निरूपाला मात्र राग येतो. निरूपा म्हणते आम्हाला काय करायचं आहे आणि नीट बोलायचं, एवढं लक्षात ठेव. त्यावेळेस तो म्हणतो की ज्या बाईला तिचा नवरा तिची किंमत करत नाही, तिची किंमत करायचं आम्ही काय गरज आहे, तिच्या नवऱ्याला जर तिच्याबद्दल काय वाटत नसेल तर. हे वाक्य सत्याच्या मनाला लागतं, कारण हे जे बोललेलं असतं ते ऐकून इकडे सत्याला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सत्या म्हणतो की ठीक आहे, तुम्ही तिच्यासाठी नाही जेवायला ठेवलं म्हणून काय झालं, आम्ही आहोत ना, आम्ही बघू काय करायचं आहे ते, हे सगळं चालू असतं. आणि त्याचवेळी इकडे सत्या डाळ खिचडी बनवायला जातो. सत्याने ठरवलेलं असतं की आता आपण दाल खिचडी बनवूया. आणि सत्याने दाल खिचडी बनवायला कुकर ठेवलेला असतो, फोडणी टाकलेली असते आणि सत्या मनापासून दाल खिचडी बनवत असतो. या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा सत्या विचारच करत असतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा पद्धतीनं हँडल केल्या पाहिजेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुधाकर हा आता ऑफिसमधून बाहेर आलेला असतो, त्याचा मित्र त्याच्यासोबत असतो. तो म्हणत असतो की कधी होणार आहे माझ्या पेन्शनचं काम, मला कळतच नाही आहे की आणखी किती दिवस लागणार आहेत हे सगळं होण्यासाठी, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तो विचारतो की काय करायचं नक्की. तो म्हणतो की आता आपल्याला वरच वशिला लावावा लागणार आहे. तेव्हा सुधाकर म्हणतो पण वरपर्यंत कसा वशिला लागणार आहे, काही कळत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो घरी येतोस का. तेव्हा सुधाकर म्हणतो की नाही नको. मग तो सुधाकरला आवर्जून सांगतो की ऊन खूप आहे, तू रिक्षाने जा. सुधाकर खिशात हात घालतो. सत्याने दिलेले 500 रुपये खिशात असतात, पण सुधाकर म्हणतो की ठीक आहे ना, 3च तर किलोमीटर आहे, चालत जाईल मी, असं म्हणत सुधाकर आता चालतच निघालेला असतो. एवढं मित्राने ठणकावून सांगितलेलं असतं, पण सुधाकरने काही ऐकलेलं नसतं. सुधाकर म्हणालेला असतो की नाही, मी चालतच जातो. इकडे मीरा झोपलेली असते. सत्या तिथे येतो. सत्याने डाळ खिचडी आणलेली असते, डाळ खिचडी टेस्ट करून बघितलेली असते, ती छान झालेली असते. तो मीराला म्हणतो की उठ, हे घे धुमकेतू उठ, तुझ्यासाठी मी डाळ खिचडी आणलेली आहे, असं म्हणत सत्या ती डाळ खिचडी मीराला देऊ लागतो. मीराला म्हणत असतो की घे. मीरा मात्र शांतच असते, ती तोंडातून एक शब्दही काढत नाही, कारण ती रागावलेली असते. सत्याचा राग आलेला असतो. मीराला उठता येत नसतं. सत्या तिला आधार देतो, कारण तिच्या अंगामध्ये खूपच ताप असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सत्या जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा मात्र सत्या मीराची काळजी घेत असतो, तिला सांगत असतो, तिच्याशी प्रेमाने वागत असतो. या सर्व गोष्टी घडत असतात. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सत्या हे सगळं करत आहे, पण मीराला मात्र या गोष्टी पटतच नाहीत. सत्या म्हणत असतो की मी स्वतःहून तुझ्यासाठी बनवलेली आहे ही डाळ खिचडी, असं म्हणत सत्या ती डाळ खिचडी मीराला खायला देतो. ती खायला तयार नसते, तर सत्या तिला जबरदस्ती ती डाळ खिचडी खाऊ घालतो. तिला म्हणतो की हे घे आणि स्वतःच्या हाताने तिला डाळ खिचडी भरवत असतो.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मीरा सत्याकडे पाहत असते आणि मग सत्या जो घास भरवत आहे तो घास ती खाते. त्याचवेळी इकडे मीराचं चालू असतं. मीरा शांतपणे या सर्व गोष्टी पाहत असते. मीराला असं वाटत असतं की सत्या पण चुकीचंच वागलेला आहे माझ्याशी. मी कितीही त्याच्याशी समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही मी त्याला आता माफ करू शकत नाही. कारण सत्याने माझ्याबरोबर काय केलेलं आहे, मला कोणता मान दिलेला आहे. सत्या मला मान देत नाही म्हणून घरातलं मला कोणी मान देत नाही, ही गोष्ट सत्याच्या कधी लक्षातच आलेली नाही, हे मीराचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे सत्या मात्र आता मीराला खाऊ घालत असतो, तिची काळजी घेत असतो आणि तिला म्हणत असतो की या घरातले बाकीचे लोक जसे आहेत ना तसा मी नाही आहे. आणि मग मीरा नको म्हणते, बास म्हणते. सत्या म्हणत असतो मी गोळ्या आणायला जातो, तेव्हा मीरा म्हणते की मला बास. तेव्हा सत्या म्हणतो की ठीक आहे. आणि मग सत्या तिला म्हणतो की थांब. आणि मग सत्या पाणी द्यायला जातो आणि मीरा पण पाणी घेण्यासाठीच खाली बसलेली असते. दोघांचा हात एकमेकांच्या हातात येतो आणि मग मीरा तो पाण्याचा ग्लास खाली ठेवते आणि मग झोपी जाते. सत्या तिच्याशी बोलत असतो पण मीरा एक शब्दही बोलत नाही. मीरा शांतच असते, तोंडातून एक शब्दही काढत नाही. सत्या म्हणत असतो की धूमकेतूला मला सॉरी म्हणायचं आहे, पण मी काय करू, कारण मला कळतच नाही आहे धूमकेतूचा राग कमी झाला नाही आहे का. मी एवढं सगळं केलेलं आहे धूमकेतूसाठी तरीही धूमकेतू माझ्यावर रागवलेलीच आहे, हे सत्याचं म्हणणं असतं. सत्या विचारच करत असतो परंतु सत्याला प्रश्न पडलेला असतो की धूमकेतूला मी कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरीही धूमकेतू अजूनही माझ्यावर रागवलेलीच आहे, असं सत्याचं म्हणणं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सत्या सकाळी उठलेला असतो आणि सत्या म्हणत असतो की काय करायचं आता. आणि सत्या पाहतो तर मीराच्या फोनवरती तिच्या बहिणीचा फोन आलेला असतो. सत्याला ती तिकडून डायरेक्टली हॅपी बर्थडे ताई म्हणत असते. आणि मग सत्या म्हणत असतो की काय, आणि ती म्हणते की सत्यदादा तू, अरे आज ताईसाठी काय स्पेशल आहे, ताईचा वाढदिवस आहे ना, काय गिफ्ट देणार आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सत्याला कळतं की मीराचा आज वाढदिवस आहे. सत्या पाकिट उघडतो पण त्याच्या पाकिटामध्ये काहीच नसतं, फक्त 100 रुपये असतात. या 100 रुपयामध्ये कसं मॅनेज करायचं हा प्रश्न पडलेला असतो. आपण मीराला काय गिफ्ट देणार हा प्रश्न पडलेला असतो. मग सत्या त्याच्या बाकडे येतो आणि बाला म्हणत असतो की धूमकेतूचा आज वाढदिवस आहे, धूमकेतूला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे असं मला वाटत आहे. तेव्हा इकडे सत्या म्हणत असतो, सत्याने असं बोलल्यानंतर बाप म्हणत असतो की आता काय करायचं. आणि त्याचवेळी निरूपा सगळी तयारी करत असते, केक आणलेला असतो, गुलाबाच्या फुलांनी सजवत असते आणि सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. इकडे पंकज पण विचारत असतो की काय झालं आहे नक्की, कोणाचा बड्डे आहे का मामा, असं तो विचारत असतो. आणि तेव्हा मात्र निरूपा पाहतच असते. आता निरूपाने हा केक कोणासाठी आणलेला आहे, औक्षणाची तयारी केलेली आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.